याची कार्टिलेज म्हणजे गादी जी आहे ना ती पूर्ण झिजून गेली आपली. पायाला बाक पण आलाय आता. नॉर्मली आपल्या गुडघ्यामध्ये आता हे स्ट्रेट असतं असं आणि ही गादी असते, हे कार्टिलेज असतं. आपला एक्सरे बघितला तर ह्याच्यामध्ये एक्सरे मध्ये असं हे अंतर दिसायला पाहिजे हाडामध्ये आणि पाय सरळ पाय. तर तुमचे एक्सरे बघितले तर आता हाडाला हाड घासू लागलं ते, म्हणजे ती कार्टिलेज काय राहिली नाही. त्यामुळे काय होतं, हाड घासलं की त्यात अशा जखमा होतात, म्हणजे लिजन्स होतात आतमध्ये. आता हे झिजलेलं गादी आहे ती काही या स्टेजला गोळ्या औषधं इंजेक्शननी तयार होत नाही. ती वयाच्या 18-20 वर्षाला जेवढी तेवढीच आयुष्यभर पुरवायला लागते. तर आता ती झिजून गेल्यावर बदलायला लागते ती. त्याला रिप्लेसमेंट म्हणतात. पूर्वी रिप्लेसमेंटमध्ये बरीच हाडं रॉड लावून मग मेजरमेंट करून काढलं. आता रोबोटिक सर्जरीत प्रिसाइजली हा झिजलेला भाग फक्त बदलला जातो. म्हणजे आतमध्ये आपल्याला अशी ही गादी लागते आतमध्ये आणि वरच्या बाजूला ही कॅप लागते, म्हणजे सरफेस आपल्याला चेंज करायला लागतो. मूळ हाड काही फार कापायची गरज नसते. पूर्वी इतकं लिगॅमेंट पण रिलीज करायला लागत नाही. बॅलन्सिंग म्हणजे हे लिगॅमेंट्स आहेत त्याला आपल्याला बॅलन्स करायला लागतं, ते सुद्धा आपल्याला रोबोटिक पद्धतीत चांगलं होतं. त्याच्यात पायाचा भाग तुमचा पूर्ण सरळ होईल. साधारणतः एका गुडघ्याला 20-25 मिनिटाचा प्रोसिजरचा कालावधी लागतो.